पोलिसांवर हल्ला महागात, आरोपींची राहुरीत पोलिसांकडून धिंड. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. भर चौकात पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करत आज त्यांच्या शहरातून धिंडी काढण्यात आली आहे. पोलिसांवर हात उगारणाऱ्यांना कुठलीही माफी नाही, असा स्पष्ट इशारा राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिला आहे. राहुरी शहरात रविवारी रात्री 11 जणांच्या टोळक्याने भर चौकात एका पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज राहुरी शहरातील मुख्य रस्त्यांवरून फिरवत पोलिसांनी धिंड काढली. ज्या परिसरात या आरोपींनी दहशत निर्माण केली होती, त्याच परिसरात पोलिसांनी त्यांना फिरवून कायद्याचा धाक दाखवून दिला. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 8 मार्च 2026 रोजी ट्रॅफिक जाम झाल्यामुळे ट्रॅफिक नियमनाचं काम करणाऱ्या पोलीस हवालदार वैराळ यांच्यावर 10 ते 12 इसमांनी प्राणघातक हल्ला करत हमला केल्यामुळे त्याबाबत गुन्हा दाखल असून सदर हमला करणाऱ्या हमलेखोरांपैकी 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून उर्वरित आरोपींचा आम्ही तात्काळ शोध घेत आहोत व सदर प्रकारे पोलिसांवर हमला करणाऱ्या कुठल्याही आरोपीची गय होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वागचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशन करत आहे. दरम्यान या कारवाईमुळे राहुरी शहरात पोलिसांचा धाक पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आला असून उर्वरित आरोपींचा शोधही पोलीस घेत आहेत. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.